नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सुलक्षणा आता प्राजक्ताला पूर्ण हतबल करणार आलोकसोबत लग्न करायला. कौस्तुभने ज्या गुंडांकडून पैसे घेतलेले असतात, सुलक्षणा आता त्यांना हाताशी धरणार. सुलक्षणा त्याला बोलावून घेते, म्हणते, "प्राजक्ता, मला या घरची सून म्हणून हवी आहे. तुला जे जमेल ते कर, पण प्राजक्ता पुढच्या 15 दिवसात मला या घरची सून म्हणून हवी आहे." आता ते गुंड सगळ्या वैद्य कुटुंबाला घराबाहेर काढतात, त्यांचं सगळं सामान बाहेर फेकतात. या सगळ्यामुळे आता चारू आणि भाग्याचे बाबा खूपच रडत असतात. त्यांना काहीच समजत नसतं, सगळं काय होतंय. भाग्याचे बाबा तर एका कोपऱ्यात बसलेले असतात. चारू त्या गुंडांना हात जोडत असते, त्यांच्या पाया पडत असते, पण ते काही ऐकून घेत नाही आणि चारूला जोरात ढकलून देतात. प्राजक्ता चारूला पकडते, तर चारू प्राजक्ताला म्हणते, "प्राजक्ता प्लीज, जसं तुझ्या भावाला वाचवलं तसं आपल्या या घराला पण वाचव." आता सुलक्षणाच्या प्लॅनप्रमाणे सगळं तर झालं. आता प्राजक्ता परत सुलक्षणाची मदत मागायला जाईल का? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.